नमस्कार मित्रांनो, मार्च संपला, एप्रिल सुरू होऊन एक आठवडा झाला आणि आता राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांची नजर फक्त एका गोष्टीवर आहे. कर्जमाफी नेमकी कधी होणार? तुमचं कर्ज माफ होणार की नाही? तुम्ही पात्र आहात की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, GR कधी येणार? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीबाबत आलेली सर्वात ताजी अपडेट, सरकारकडे गेलेली आकडेवारी आणि पुढे काय होणार याचा संपूर्ण तपशील अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सध्या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी हा विषय खूपच चर्चेत आहे. कारण 31 मार्च संपली आहे आणि त्यानंतर आता एप्रिल देखील सुरू होऊन एक आठवडा होत आला आहे आणि आता शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक शेतकरी एकच प्रश्न विचारतोय, आता पुढे काय? सरकार कधी निर्णय घेणार? कर्जमाफीची प्रक्रिया कधी सुरू होणार? मित्रांनो, सध्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने एक महत्वाची समिती तयार केली आहे. ही समिती नेमकी कर्जमाफी कशी करायची, कोणत्या शेतकऱ्यांना द्यायची आणि कोणत्या अटी लावायच्या याचा सखोल अभ्यास करत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एप्रिल मध्ये ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. म्हणजे कर्जमाफीची दिशा आता ठरायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, फक्त समितीचा अहवाल नाही, तर राज्य सरकारने आधीच राज्यातील सर्व बँकांकडून शेतकऱ्यांची कर्जाची संपूर्ण माहिती मागवली होती. ही माहिती मागवण्याचे काम सहकार विभागामार्फत करण्यात आले आणि यासाठी राज्यस्तरीय बँकर समितीला पत्र पाठवण्यात आले, ज्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले, तुमच्याकडे थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांची माहिती द्या. मित्रांनो, ही माहिती घेताना 2 प्रकारच्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. पहिला प्रकार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले शेतकरी आणि दुसरा प्रकार 9 मार्च 2026 पर्यंत नियमित कर्जफेड करणारे शेतकरी. म्हणजेच थकबाकीदार आणि नियमित दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे जमा झाली आहे. मित्रांनो, आता जी आकडेवारी समोर आली आहे ती ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. राज्यामध्ये एकूण 24,73,566 शेतकरी सध्या कर्ज थकबाकीदार आहेत. हो, अगदी बरोबर ऐकलं. या सर्व शेतकऱ्यांकडे मिळून तब्बल 35,477 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. मित्रांनो, या कर्जामध्ये फक्त एक प्रकार नाही, यामध्ये अल्प मुदतीचे पीक कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज या दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका, वाणिज्यिक बँका, राष्ट्रीयकृत बँका या सर्व बँकेची आकडेवारी राज्यस्तरीय बँकर समितीकडे जमा झाली आहे. मित्रांनो, फक्त सध्याचीच नाही, 2015 ते 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली होती त्यामध्ये देखील काही शेतकरी अजून बाकी आहेत. अशा जवळपास 5,86,000 शेतकऱ्यांची संख्या वेगळीच आहे. मित्रांनो, ही सगळी माहिती आता राज्यस्तरीय बँकर समितीकडे जमा झाली आहे आणि पुढची प्रक्रिया अशी आहे, हा संपूर्ण डेटा आणि त्याचा सविस्तर अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा टप्पा येतो. साधारणपणे 7 ते 8 एप्रिल नंतर कर्जमाफीसाठी नेमलेली समिती आपला अंतिम अहवाल सरकारला देणार आहे. या अहवालामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची, कशा पद्धतीने करायची आणि कोणत्या अटी लागू करायच्या याचा संपूर्ण तपशील दिला जाणार आहे. मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न, GR कधी येणार? तर माहिती अशी मिळत आहे की समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार तात्काळ निर्णय घेऊ शकते आणि लगेच GR सुद्धा जारी होऊ शकतो. मित्रांनो, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, आता खरीप हंगाम जवळ आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यासाठी जुने कर्ज क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच कर्जमाफी लवकर करावी अशी मागणी जोर धरत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं, राज्यभरातील 24 लाखांपेक्षा अधिक शेतकरी
कर्जबाजारी आहेत. 35,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे आणि हा संपूर्ण डेटा आता सरकारकडे पोहोचलेला आहे. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, या सगळ्या शेतकऱ्यांपैकी नेमकं कोणाचं कर्ज माफ होणार आणि कोण वगळलं जाणार? चला तर आता हाच मुद्दा सविस्तरपणे समजून घेऊया. मित्रांनो, जेव्हा आपण कर्जमाफीचा विषय पाहतो तेव्हा संपूर्ण राज्याचं चित्र समजून घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे जिल्हानिहाय परिस्थिती समजून घेणं. कारण प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही वेगळी आहे आणि कर्ज थकबाकीचं प्रमाण सुद्धा वेगवेगळं आहे. पण जर आपण विशेष लक्ष दिलं तर 2 जिल्हे स्पष्टपणे समोर येतात. नाशिक आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांमध्ये कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मित्रांनो, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेकडे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे. याचा अर्थ काय? या जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जफेड करण्यात अडचणीत आहेत आणि त्यामुळे कर्जमाफीची अपेक्षा सर्वाधिक इथे आहे. मित्रांनो, फक्त नाशिक आणि सोलापूरच नाही, इतर काही जिल्हे सुद्धा आहेत या यादीमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. जसं की अकोला, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मित्रांनो, जेव्हा आपण सर्व जिल्ह्यांची आकडेवारी एकत्र करतो तेव्हा आपल्याला एक मोठं चित्र दिसतं. राज्यभरातून मिळून 24,73,566 शेतकरी हे सध्या कर्ज थकबाकीदार आहेत. ही संख्या फक्त एक आकडा नाही, ही संख्या त्या शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवते जे सध्या आर्थिक अडचणीत आहेत. मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे वळतो. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? मित्रांनो, सध्या याचं उत्तर थेट हो किंवा नाही असं देता येत नाही. कारण अंतिम निर्णय हा पूर्णपणे समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. मित्रांनो, ही समिती फक्त एक औपचारिकता नाही, ही समिती ठरवणार आहे कर्जमाफीचा संपूर्ण आराखडा, म्हणजे कोण पात्र, कोण अपात्र, किती रक्कम माफ, कोणत्या पद्धतीने माफ, हे सगळं या अहवालातून स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, आता इथे एक महत्वाचा मुद्दा येतो. कर्जमाफी करताना काही अटी आणि शर्ती लागू केल्या जाऊ शकतात. जसं ठराविक कालावधीपर्यंत थकीत असलेलेच शेतकरी आणि किंवा ठराविक प्रकारचंच कर्ज, अशा काही गोष्टी पाहिल्या जाऊ शकतात. आणि जर अशा अटी लागू झाल्या तर काही शेतकरी या योजनेतून वगळले जाऊ शकतात. मित्रांनो, कारण अजूनपर्यंत कोणत्याही अटी स्पष्ट झालेल्या नाहीत, त्यामुळे प्रत्येक शेतकरी मनात एकच प्रश्न घेऊन बसला आहे, मी पात्र असेल का? मित्रांनो, सध्या जे काही चालू आहे ते सर्व प्रक्रिया आहे, पण अंतिम निर्णय तो फक्त आणि फक्त GR म्हणजे सरकारी निर्णय आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, पुढील 7 ते 10 दिवस खूप निर्णायक ठरणार आहेत. कारण या कालावधीत समितीचा अहवाल येईल, सरकार त्यावर निर्णय घेईल आणि GR जारी होऊ शकतो. मित्रांनो, सध्या प्रत्येक शेतकरी या निर्णयाकडे डोळे लावून बसलेला आहे. कारण कर्जमाफी झाली तर त्यांना मोठा दिलासा मिळेल आणि जर नाही झाली किंवा अटी कठोर असल्या तर अडचणी वाढू शकतात. मित्रांनो, आता खरीप हंगाम अगदी जवळ आहे आणि खरीपासाठी नवीन कर्ज घेणं आवश्यक असतं. पण जुने कर्ज थकीत असेल तर नवीन कर्ज मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे कर्जमाफी लवकर होणं हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीमुळे सरकारवर सुद्धा दबाव वाढत आहे. कारण लाखो शेतकरी या निर्णयाची वाट पाहत आहेत आणि खरीप हंगाम जवळ येत असल्यामुळे निर्णय लवकर घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा शेतकरी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी शेतकरी असेल तर तुम्हाला काय वाटतं? कर्जमाफी सगळ्यांना मिळायला हवी का, की काही अटी असाव्यात? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील प्रत्येक छोटा मोठा अपडेट आम्ही तुम्हाला सर्वात आधी देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे मिळते फक्त खरी, स्पष्ट आणि कामाची माहिती.
भेटूयात पुन्हा नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.